गाड्यांची नोंद झालेली आहे आता परत. तिकडे थांबाल तिथे लाईव्ह आणि 7x लाईव्ह अमरावतीहून आलो मित्रांनो, पाहू शकतो मैदान काय रिस्क होणार, चांगलं होणार. चांगलं होणार. माराचा बैल आहे, बैल तसाच आहे. शिवराय पब्लिक, मी स्वतः रोहित शिंगोले, आपल्या रोहित ब्लॉगर MH46 या चॅनल आपले स्वागत करतो. मित्रांनो, आज आपण कलंबोरी जोडी मैदानावरती आलेले आहेत. कार्यसम्राट आमदार महेंद्र शेठ थोरवे यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य ओपनचं मैदान आहे. तर आपण मैदानात जाणार आणि आढावा घेऊ. आता घाटावरून बैल आलेले आहेत, तर आपण इकडे मैदानात जाऊ. मित्रांनो, आता आपण फाटीवरती पोहोचलेले आहेत. फाटी बघू कशी केलेली आहे आणि बघायला तर फाटी पूर्ण ओके झालेली आहे. इकडं मांडवचं सेटअप चालू आहे, तिकडे गॅलरी चालू आहेत. पाहू शकता, कर्जत खालापूरचे कार्यसम्राट आमदार महेंद्र शेठ थोरवे यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य ओपनचं 3 फेऱ्याचं थारचं मैदान आहे. पाहू शकता, नियोजन भरपूर पूर्णपणे झालेलं आहे. किती गाड्यांची नोंद झाली मैदानात? 350+ गाड्यांची नोंद झालेली आहे आता परत. आता काही एका दिवसात काही नोंद झाली असेल ती नोंद झाली आहे. नोंदणी बहुतेक बंद झाली असेल. आता 5 वाजता लॉस पडायचं काम चालू आहे आता. 5 वाजता 7x लाईव्ह वरती पडणार. 7x लाईव्ह आणि प्रीती लाईव्ह यांच्या दोघांचं नेट आहे. आता लॉस जे पडणार आहे ते 7x लाईव्हचे पडणार आहेत. उद्या जे लाईव्ह प्रश्न आहे ते प्रीती लाईव्ह आणि 7x लाईव्ह यांचे दोघा मिळून ती लाईव्ह आहे. पाहू शकता, फिरती राहू पण सुंदर असा लाईव्ह आहे करतो टेलिकास्ट. आता यामध्ये म्हणजे आता बघायला तर मोठ्याच गाड्या मला काही बघितलेली आणि बघायला तर मुंबईमध्ये मैदानाची घेतलेली का मैदान पूर्ण होणार नाही, त्यांच्याबद्दल काय सांगाल त्यांना? मैदान पूर्णतः आम्ही तर मैदानाचं काठ कसं काही ठेवलीच नाही. गाड्यांची नोंद कमी झाली तरी आम्ही जी मैदानाला बक्षीस आहे, जी आमची नियमावली झालेली आहे बक्षिसाची, ती आम्ही पूर्ण देणार आहेत. काही लोकांनी आपोआप पसरली मैदान होणार नाही, तर मैदान हा 100% होणार आहे. तुम्ही तर बघू शकता मैदान पूर्णपणे झालेले. आता बघायला बघतो भरपूर नंदी पण आले तिथे, घाटावरचे नंदी खालती पण आलेत. आता मैदानात बघायला तर मैदानाच्या बक्षीस प्रथम क्रमांक थार, द्वितीय क्रमांक आल्टो आणि तृतीय क्रमांक बुलेट आणि बाकी बाईक आहेत. 7 नंबर आहे. आता बक्षिसांचं कसं बरं, बक्षीस अजून काही मैदान दाखल झाले आणि बक्षिसाचं काही सर्व बक्षीस आलेले आहेत. फक्त एक थारचा विषय, कारण की ती गाडी खूप वेटिंगला आहे. तर अवेलेबल झाली आम्हाला तर आज 100% करायचा प्रयत्न करू. बाकी बुलेट, आल्टो गाडी, बाकीच्या बाईक आहेत त्या आमच्या ऑलरेडी गाड्या आलेल्या आहेत. जर थार नाहीच आज भेटले तर मग कसं उद्या मैदान काय आहे करणार? थार जर नाही भेटली तर थार भेटणारच, फक्त वेटिंग. वेटिंग बघू संध्याकाळपर्यंत कसं काय ते समजेल. ते गाड्या मार्कापर्यंत आम्ही पोहोचू. मी पण एक बाईट बघितली, त्यात बघितलं थार म्हणतात अवेलेबल झाले नाही, तरी पण आम्ही उद्या डमी ठेवू, ती थार पुढे करू. डमी तर ठेवणार आहेत, कारण की गाडा मालक ज्यावेळी प्रथम क्रमांकाचा बक्षीस घेण्यासाठी, तो फोटो शूट करण्यासाठी त्याला गाडी पाहिजे, त्याच्यामुळे डमी कार ठेवायचा विचार चाललाय आमचा, ते ठेवूच आम्ही. मैदान सकाळी किती वाजता तरी साधारणपणे चालू होणार? मैदान सकाळी 8 वाजता झेंडा पडणार. 8 वाजता झेंडा पडणार. कसं भरपूर जण म्हणतात का मैदान पूर्ण होणार नाही. याच्या अगोदर 2 मैदान झाले, त्यातले एक मैदान अगोदर भारत केसरी झाला, राजा 700 राजा झाला, 91 गट आमचे पळाले, 2ला गट पळून व्हायचे. सेमी मध्ये कुठेतरी बघायला तर भारत केसरी, स्वर्गीय भारत केसरी 91 गट होते. दिशे उजडी आमची फायनल झाली. ही पण फायनल सूर्याच्या साक्षीने होणार. साक्षीने झाली. ही तर लय लवकर होणार, कारण की आता आमदार साहेबांचा बर्थडे त्या निमित्त आम्ही मैदान घेतलेलं आहे. कारण की थोडाफार पाहुण्यांचा असणार, त्याच्यामुळे थोडा टाइमपास होणार. आता जो तुझ्याकडे नाव उजेडाच्या साक्षीनेच होणार. बघायला तर आमदार साहेबांचा आज बर्थडे, पण मैदान उद्या ठेवलंय. पण आमदार साहेब इथं येणार का? आमदार साहेब 100% येणार. कार्यक्रमच त्यांचा आहे. कार्यक्रम दादांचा आहे, त्यामुळे दादा येणार. आणि या मैदानात मोठे नंदी सर्व असणार, सर्व टॉपचे नंदी आहेत या मैदानामध्ये. सर्व नंदी उद्या तुम्हाला बघायला भेटतील. बहुतेक नंदी आलेले काही घाटावरचे येतात खालती बघायला. पाहू शकता मित्रांनो, स्टेज वगैरे सर्व कम्प्लीट झालेले. आता लॉस 5:30 वाजता चालू होणार. 5:30 साला लॉस चालू होते. लॉस झाले का सगळे? ओके, काम चालू आहे लॉसचं. आता बसलेत ते पावते बिते फाडाचं काम चालू आहे त्यांचा. बघायला आता लोक भरपूर म्हणतात का या नियोजनचा बादशाह एक आपले सरदार शेठ कांबरी, प्रफुल्ल शेठ ठाणगे, गणेश चाट, आकाश खडे, नंदू धुले, आमचे किंग मेकरची ग्रुप आहे. सर्व कमिटी गोमारे, सर्व कमिटी पाहू शकते ते काम पण करते. बाकी कमिटी तिकडे वरती काम करते, ते करते ना. प्रेक्षकांसाठी दादा काय सांगाल तुम्ही? प्रेक्षक भरपूर येणार. प्रेक्षकांना एकच विनंती आहे, सांभाळून या, सांभाळून जा. आणि जे आपले प्रेक्षक शर्ती बघायला येणार आहेत त्यांनी आपल्या काळजी घ्या जीवाची. एका ऊन भरपूर उभा राहू नका, एक साईडला उभं राहून शर्यतीचा आनंद घ्या, हीच प्रेक्षकांना विनंती आहे. उन्हाचा खूप भरपूर आहे. तापमान जास्त आहे ना. टेम्पोवाल्यांना एकच सांगतो,
जो आपला येण्याचा मार्ग आहे तो वलमन मार्गी आहे, तर जाण्याचा मार्ग आहे तो भागुजेवाडी मार्गी आहे. जसा दोन्ही मैदान होता तसाच या प्रकारे सेम रूट आहे, याच्यात काही बदल नाही. फक्त गाडा मालकांनी पण आम्हाला सहकार्य करा. मित्रांनो पाहू शकता Traffic दादांचं होता म्हणणं कामा एवढंच आहे नये. की ट्रॉफिक नाही होता कामा, सर्व गाडा मालकांनी आणि प्रेक्षकांनी कमिटीला सहकार्य करा. आता इकडे पाहू शकतो पाठी ओके झालेली. थँक्यू दादा माहिती दिल्याबद्दल. आपण भेटू उद्या मैदानात. धन्यवाद. मैदानात माझा अंदाजे तिसरी गाडी आहे मैदानामध्ये दाखल झालेली आहे. आपण बघू कुठून आलेत काय ते. कुठून आले? अमरावतीहून आलो. मित्रांनो पाहू शकतो अमरावतीवरून एवढे आलेले आहेत. काय बैलाचं नाव काय? देवा देवा देवा. पैरा वगैरे कोण याला काही अंदाज? हाय लायना देवा आमच्या वाशिमचा घेतला त्यानं भाऊ ना, त्याच्या सांगा देवा देवा. देवा कालच्या पटात पहिला केलं परवा. परवाच्या दिवशी पहिला क्रमांक घेतले. हो. तुम्ही पाहू शकतो आता एवढं लांबून आलं मैदानाचं. मैदान पाहू शकतो थार आहे मैदानाची. हो. आता यांनी कोणता नंबर मारलेत का वगैरे? तिकडे तो पुष्कळ मारले त्या अमरावती जिल्ह्यात, नागपूर जिल्ह्यात, तिकडे यवतमाळ जिल्ह्यात लय नंबर घेतले. इकडे आलो आम्ही. कोणता गाव होता? सासवड मी आता पहिला घेतला मी. सासवड पहिलं पाहू शकतो. 5 तारीखली. तुमचं ध्येय काय असेल मैदानात? काही नंबर वगैरे मारायचं काय? आता हाय परत तो हाय महाराजा बैल आहे, बैल तसाच आहे. मित्रांनो पाहू शकतो बैलाचा फिटनेस. हो. चला जाऊ आपण मैदानामध्ये. हो. चला फाटीचं काम योग्य चालू आहे. इथे फाटीचं काम करायचं आहे आयोजकांनी. तिकडे पाण्याचे टँकर सुद्धा आलेले आहेत. मी पाहू शकतो मित्रांनो फाटी एकदम कोरडी आहे. हे का फाटीचं काम चालू आहे. रेलिंग वगैरे सगळे ओके. इकडे पण टेम्पो लागलेले आहेत. इकडे आता बघू आपण आतमध्ये कुठून बैल आले ते थोडी माहिती घेऊ. इकडे 2 नंदी आहेत. नमस्कार. नमस्कार. कुठून आले? कटरेवाले गाणं. आनंद. किती वाजता निघले घरून? घरी 2 वाजता निघलो रात्री. रात्री 2 वाजता. इथे किती वाजता पोहोचले? इथं सकाळी पोहोचलो की 9 वाजता. तर मग पाहू शकतो एवढं लांबून आलेले दादा. आता याला पैर वगैरे कसं का कोण? पहिला शेटनीच केले सगळे. शेटणीच केले. हा बैल कोणत्या नावाने पळतो वगैरे? सागर शेट कटरेवाडी गाणं. पाऊस कराड 4 नंबर खर्च. कसं तुम्ही पाहू शकता मुंबईमध्ये पहिलाच मैदान आहे थारचा. मैदानाबद्दल काय सांगाल? मैदान काय रिस्क होणार, चांगलं होणार. चांगलं होणार. होय. पाहू शकता मित्रांनो दादा चांगला मैदान आहे. तुम्हाला ऑल द बेस्ट. धन्यवाद. तिची जागा इथनं पहिला सुटणार. इकडे थांबाल. मित्रांनो पाहू शकता 10 सरकारचे दावून पूर्ण या ठिकाणी आलेले. इकडे पाहू शकता सर्जा 10 बाजी. तिकडे रोमन आहे पूर्ण धावून आलेले जाणार. बघा पूर्ण मैदान ओके झालेले. सुट्टीची जागा ओके केलेली. थोडंफार काम राहिलं ते चालू आहे आयोजकांचं. आणि इकडे एक नंदी आलेले आहेत. भरपूर सारे नंदी येतील आता. चला आता आपण वरती जाऊ. हे मांडवाचं काम पूर्ण झालेलं आहे. तिथं फाटी नोके झालेले. आता आपले आयोजक नंदूदादा दुले स्वतः मैदानावरती आहेत. मित्रांनो भेटू आपण उद्या. चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल अकाउंट दाबायला विसरू नका. कारण मित्रांनो उद्या आपण याच अड्ड्यावरचे पूर्ण बाईट देणार आहोत.